हरिओम. अध्याय 2, ओवी क्रमांक 21 ते 29. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. हे पार्था, दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस, हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना, युद्धाला उठ. मनोनिशोकु न करी तू पुरताधीरुधरी हे शोचता अव्हेरी पंडुकुमरा. तुझ नभे हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजूनवरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळुपण नुपकरे. हे आताची काय सोय रे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी की हे गोत्र नोळखसी. वायाची काय करिसी अतिशो आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी. तरी आता काय जाहले काय स्नेह उपनले. हे नेणिजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नभे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नितो कृपावंतु नाना परी असे शिकवितू. हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. म्हणून शोक करू नकोस, तू पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे, तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडलं आहेस त्याचा यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. लढाईच्या ह्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. अरे, हे तुझे आत्ताच का सोयरे झाले आहेत? यापूर्वीच तू हे जाणत नव्हतास का? किंवा या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का? आत्ताच त्यांच्याबद्दल विनाकारण हा फाजील कळवळा का? आजचं हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे? तुम्हा एकमेकांना लढायला निमित्त हे नेहमीचंच आहे. मग आत्ताच काय झालं? ही ममता कुठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही. पण अर्जुना, वाईट केलंस तू. अशी ममता धरल्यास असं होईल की असलेला मोठेपणा जाईल आणि तू इहलोकासह परलोकास अंतरशील. ह्या वेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगलं होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते
हे लक्षात ठेव. याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? हरिओम.